हाय गाईज, आज आम्ही जाणार आहोत फुरसंगीमधील स्विमिंग पूलला पाहण्यासाठी. लोकांच्या हिरीत चाललाय सांगते पोहायला. ठीक आहे मित्रांनो, गाईज आज आम्ही मित्राच्या विहिरीमध्ये पोहायला जाणार आहे. झेंडेच्या मित्राची विहीर आहे, त्या विहिरीत आम्ही पोहायला जाणार आहे. बघा आज आम्ही कशी मजा करतो, तुम्ही पण या. गाईज याने आम्हाला आता यमराजचं दर्शन दाखवलं असतं, ब्लॉगिंग बघण्याच्या नादात आम्हाला जरा विषय केला असतं भाऊनी. नमस्कार मित्रांनो, आता आज आम्ही फुरसंगीमध्ये विहिरीमध्ये पाहण्यासाठी आलोय. हे खास माझ्या मित्राने आणलंय भोपळा. मला पाहता येत नाही, त्यामुळे मला पावायला शिकवण्यासाठी. आणि पार्सल आम्ही भेळ घेतली खाण्यासाठी. हे आपली BMW दिसती का, नेळी. होऊ शकता वातावरण किती क्लायमेट एक नंबर आहे, एक नंबर क्लायमेट आहे वातावरण. इथं बाबा आहेत, शेळी चालतात, त्यांची विहीर आहे मित्रांनो. विहिरीच्या कडेला मस्त आम्ही भेळ निवांत एन्जॉय. झेंडेचा उपास असल्यामुळे झेंडे आपला मस्त खिचडी, दही खिचडी. बच गया साला. ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, फटता है कटन मार ले. साला ही गँगच वेगळी आहे, कट्टा गँग. सगळ्यांची आपली ओळख झाली. हा अश्क्या, हा कोणाचाच नव्हता, तरी गँगचा. हे उम्या आणि श्री, हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्यासारखे. कुठेही गेले ना तरी एकत्र. आता राहिले सॉरी आणि नित्या. यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली. मित्रांनो, गॅंग झालेले सगळ्यांचं पाहून. पण वरती जाताना बघा कसं आहे, याला धरून आम्हाला वरती जायचंय. म्हणजे किती रिस्की आहे. हे रिस्की काम फक्त आम्हीच करतो. पवायची मजा काय असते ते आम्हाला दुसरा. तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी पावलंय का? हे आमच्या मालकीची विहीर आहे, कळलं का? तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी स्विमिंग पूल मध्ये किंवा विहीर मध्ये पावलंय का? नाही ना? नसेल पावला तर पाहून घ्या. एन्जॉय फक्त आम्हीच करणार. चला गाईज, बघू शकता वरती चढण्यासाठी किती धोकादायक आहे. ढग कसं असते, ढग. चला तिथं पाईप फुटला, त्यामुळे गाईचं पाणी पडतं. काय हरकत नाही, एवढा एन्जॉय फक्त आम्हीच करणार. कसं आहे वरती चढायला रिस्की. जिकडे रिक्स तिकडे आम्ही नक्की फिक्स. म्हणजे वन बॉईज आमचा सूरज भोगणे. हा, पावता येत नाही, पण आज भोपळा घेऊन आलाय खास पाहुण्यासाठी. भोपळा घेऊन आलाय.